भिजवायला लागतंय 4 दिवस. मग तिथनं मिक्सरला बारीक करायचं, मग पीठ भिजवायचं, मग करायचं. कोणत्या ह्या पापड्या? साल पापड्या करायच्या. मग खायला चवीला लागतंय चांगलं. मग त्याला उन्हात घालायचं. हे असं काढायचं का? हे असं काढायचं, सुईने काढायचं. पातळ असत्यात, खायला चवीला लागतंय. असं उन्हात घालायचं. त्यात काय सोपं आहे, काय अवघड नाही. धुवायचं ते, त्याला धुयाचं, ताट करायचं, पुसायचं. कष्ट केल्याशिवाय कुठलं होत नाही. कष्ट जरा करायला लागतंय. चारीचीच खायला येत नाही कष्ट केल्याशिवाय. असं आहे. कुठल्याला बी जरा कष्ट करायला लागतंय. कष्ट करायला लागतंय. ह्या साईडला त्या साईडला करायचं का? या साईडला. ह्या साईडला बारीक. जरा हे झालं की परतायचं. त्यात काय सोपं आहे करायला पाहिजे. कष्ट घ्यायला पाहिजे. कष्टाशिवाय खायला मिळत नाही कुठली चारीचीच. असं आहे. छान झालं तर गोल पातळ मस्तच. कष्टाशिवाय तर काय नाही. कष्ट करायला पाहिजे. विकत घेऊन खायचं म्हणतात. कष्ट कोण घ्यायचं. ते छान फिरवालंस. असं गोल गोल फिरवायचं का? खूप इझी फिरवतीस. लक्ष द्यायला लागतंय सगळीकडे. वाकडं तिकडं होतंय. जरा वाकडं झालीच आहे. त्याला ते हे पाहिजे, असं उन्हात घालायचं. भाजल्यावर नीट होत्या. सगळी सवय असावी. काय फाटत नाही. फाटलं तर नीट होतंय. असं करायचं. सप्पई कसं झालं काय? मग रंगीत पापड चालल्या. छान छान यायला लागले. हा कोणता कलर? केसरी, गुलाबी. दोन दिवस वाळवले आणि परत कसे तळतात बघूया. आता कसे पापड असे एवढासा दिसतोय. किती मोठा झाला बघा.
पण किती मोठा झाला बघा हे पापड दिसताना दिसतो एवढा असा